नमस्कार, मी गीताई काळकर, पारनाका, कल्याण, ठाणे. फोन नंबर आहे 7972832732. माई आजी ही कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. सुमारे 60 वर्षापूर्वी शहादा नावाचं एक गाव होतं. ते अत्यंत खेडगाव होतं. तिथे एक पोस्टमास्तर कुलकर्णी म्हणून राहत होते. देशमुखाच्या भव्य वाड्यात त्यांचं वास्तव्य होतं. वाड्यात गुरांचा गोठा पण होता. मास्तरांची लहानशी माई वासरांशी खेळायची. गावात विठ्ठलाचं एक मंदिर होतं. तिथे सतत कथा, कीर्तनं, प्रवचनं चालायची. शांताबाई लहानग्या माईला घेऊन रोज मंदिरात जायच्या. लहान मुलं मंदिराच्या आवारात खेळायचे आणि काल्याच्या कीर्तनात त्यापैकीच एकाला गोपालकृष्ण बनवलं जायचं. मुलांना खूपच मजा यायची. आजीच्या हातच्या ज्वारीच्या लाह्यांचा काला मुलांना खूप आवडायचा. कीर्तनातील पदं, अभंग, आर्या, श्लोक मुलांना ऐकून ऐकून पाठ झाले होते. शांताबाई रात्री झोपताना रोज माईला रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगून झोपवायची. माई शाळेत विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होती. कथाकथन, नाट्याभिनय यात तिला नेहमी बक्षिसं मिळायची. माई संस्कृत घेऊन MA झाली आणि स्वयंपाकात शांता आजीसारखी सुगरण पण झाली. माईचं लग्न अचानकपणे ठरलं ते रेल्वे अधिकारी असलेल्या श्रीकांत देसाई यांच्याशी. नोकरीच्या निमित्ताने त्यांचं देशभर भ्रमण झालं. विविध प्रदेशातील पाककृती माई शिकली. लखनौच्या वास्तव्यात तर तिने उर्दूसुद्धा आत्मसात केली. हिंदीची मिठास तर तिच्या बोलण्यात होतीच. माई लेखिका बनली, कथाकथन करू लागली. मुलं तिची मोठी झाली आणि परदेशात स्थायिक झाली. त्यांची लग्न कार्य झाली आणि माई आजीही बनली. परदेशाच्या फेऱ्या तिच्या होऊ लागल्या. नातवंड 5-6 वर्षाची झाली असतील. पण अचानक जगात कोविडचं महामारीचं संकट आलं. सर्वजण घरात कोंडले गेले. लहान मुलं चिडचिड करू लागली. त्यांना माई आजी ऑनलाईन गोष्टी सांगू लागली. त्यांच्या आयांना पण त्या गोष्टी ऐकूव्याशा वाटत होत्या. त्यांना विविध पाककृती माई आजी ऑनलाईन सांगू लागली. माई आजी मुलांना कथेच्या विश्वात न्यायची. तिच्या गोष्टी YouTubeवर यायला लागल्या. कथेमध्ये मनोरंजन तर होतंच, पण मन खंबीर कसं करायचं, संकटावर मात कशी करायची, आनंदी कसं राहायचं, नाती कशी जपायची, त्यागात सुख कसं असतं, हेही ती सोप्या उदाहरणांनी मुलांना त्यांच्या आयांना पटवून देऊ लागली. मुलांबरोबर पालकही तिच्या गोष्टी ऐकू लागले आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघू लागले. जगभर तिला नातवंड मिळाली. लोकांना मानसिक आधार मिळाला. जगातला करोना आटोक्यात आला. सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरळीत झाले. गावोगावी तिच्या गोष्टीचे, पाककृतीचेही कार्यक्रम होऊ लागले. अशा प्रकारे माई आजी आणि तिची नातवंडे आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.